मित्रांनो, एक मुलगी शिकून सरकारी शिक्षिका बनते आणि प्राथमिक शाळेतील शिक्षिकाशी तिचे लग्नही होते. लग्नानंतर मुलगा PCS परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होतो. PCS ऑफिसर झाल्यावर तो मुलगा त्याच्या बायकोला सांगतो की तू सरकारी शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा दे आणि घरीच राहा आणि घरी राहून माझी सेवा कर, कारण आता आपल्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र त्या मुलीने हे मान्य केले नाही आणि दोघांमध्ये तणाव वाढला. पण नंतर ती मुलगी मजबूर होऊन तिच्या सरकारी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देते आणि ती घरीच राहू लागते. पण नंतर त्यांच्या आयुष्यात तिसरा माणूस शिरतो, ज्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांचा सगळा पैसा, संपत्ती, बंगला, गाडी आणि इतर सर्व काही निघून जातं. ही कथा कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हालाही अनेक गोष्टी कळतील आणि समजतीलही. पण मित्रांनो, कथेत पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून माझे मनोबल देखील वाढत जाईल. मित्रांनो, ही गोष्ट महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिकची एक मुलगी, जिचे नाव काव्या आहे. घरात आई वडिलांशिवाय तिला एक लहान भाऊही होता. काव्याचे वडील सरकारी शिक्षक आहेत आणि ते आपल्या मुलीलाही उच्च पातळीचे शिक्षण देतात. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काव्या पदवीचा अभ्यास करते आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्या वडिलांनी काव्याला BEdमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि नंतर तिला सरकारी शिक्षकाच्या तयारीसाठी कोचिंग सेंटरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. काव्या खूप आवडीने आणि मेहनतीने शिक्षण घेत होती आणि तिच्या मेहनतीमुळे आणि देवाच्या कृपेने एक दिवस ती सरकारी शिक्षिका बनते. काव्या जेव्हा सरकारी शिक्षिका बनते तेव्हा तिच्या वडिलांना खूप आनंद होतो की आपल्या मुलीने माझे स्वप्न पूर्ण केले आहे. आता त्यांना वाटते की आपल्या मुलीचं आयुष्य सेट झालं आहे, तर काव्याचं लग्न लावून द्यायला काही हरकत नाही. म्हणून ते तिच्यासाठी चांगले स्थळ शोधू लागतात. तेव्हा त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे एका मुलाचे स्थळ सुचवतात. तो मुलगाही सरकारी शिक्षक असल्याचे नातेवाईक काव्याच्या वडिलांना सांगतात. दोघांची जोडी छान जमणार आहे. त्यामुळे काव्याचे वडील ऋतिकच्या घरी जातात आणि त्यांना ऋतिकही खूप आवडतो. ते ऋतिकच्या पालकांशी बोलतात आणि लग्नाची बोलणी सुरू करतात. आता जेव्हा ऋतिकचे आई वडीलही काव्याला भेटायला येतात तेव्हा त्यांना काव्या पहिल्याच नजरेत आवडते आणि लागलीच लग्नाची तारीखही ठरवतात. काही महिन्यांनी दोघांचंही मोठ्या थाटामाटात लग्न पार पडते. काव्या तिच्या सासरच्या घरी पोहोचते. पती पत्नी दोघेही आपले वैवाहिक जीवन खूप छान जगत होते. प्राथमिक शाळेत शिकण्यासोबतच ऋतिक PCSची परीक्षेची तयारीही करत होता. लग्नानंतर सुमारे 6 महिन्यांनी तो PCSची परीक्षा देतो आणि त्यास पात्रही ठरतो. आता तो एका सरकारी शिक्षकातून PCS अधिकारी होतो. त्याच्यासाठी एक मोठी 4 चाकी व एक सरकारी ड्रायव्हरही शासनाकडून उपलब्ध करून दिलं जातं. त्याला पगार देखील चांगला मिळू लागतो. आता त्याला पैशांची कमतरता नव्हती. त्यामुळे एके दिवशी ऋतिकला वाटले की आपण खूप पैसे कमवू लागलो आहे. पण तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता, कारण काव्यासुद्धा सकाळी लवकर तिच्या शाळेत शिकवायला निघून जायची आणि ऋतिक आपल्या कर्तव्यात व्यस्त झाला होता. दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले होते आणि एकमेकांना खूप कमी वेळ देऊ शकत होते. म्हणून एके दिवशी अचानक ऋतिक काव्याला म्हणतो की काव्या, तू तुझी नोकरी सोडून घरीच राहा, कारण तू नोकरी करून पैसे कमवत आहेस, पण आपल्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकत नाही आणि आता आपल्याकडे खूप पैसेही आहेत. त्यामुळे तुला आता नोकरीची गरज नाही. तू फक्त माझी सेवा कर. हे ऐकताच तिला खूप राग येतो. ती त्याला म्हणते की मी माझ्या मेहनतीने ही नोकरी मिळवली आहे आणि मी ही नोकरी केवळ पैशांसाठी करत नाही, तर मला त्याची आवडही आहे. शिवाय माझ्या वडिलांनी मला एवढे शिकवले आहे, तर मी ते शिक्षण
आणि माझी मेहनत वाया तर घालवू शकत नाही ना. आणि ही केवळ नोकरी नसून माझं स्वप्न आहे. त्यामुळे मी ही नोकरी सोडून माझे स्वप्न तोडणार नाही. ती त्याला स्पष्ट शब्दात नकार देते. आणि काव्याचा हा निर्णय अगदी योग्यही होता. परंतु या गोष्टीवरून दोघांमध्ये खूप वाद निर्माण होतात. ऋतिकचे मित्र आणि नातेवाईकही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की बघ, तुझी पत्नी सरकारी शिक्षिका आहे आणि ही पदवी सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी खूप मेहनत केली आहे. लोक जीव तोड मेहनत करतात, तेव्हा कुठे त्यांना सरकारी नोकरी मिळते. आणि एवढी मेहनत करून देखील सरकारी नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे एका छोट्या गोष्टींसाठी एवढा मोठा आणि कठीण निर्णय घेऊ नकोस. पण ऋतिकच्या मनात काय चाललं होतं देव जाणे. त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि शेवटी मजबूर होऊन काव्याला तिच्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो. आता ती घरीच राहून सासू सासरे आणि नवऱ्याची काळजी घेते, त्यांची सेवा करते. ती तिचे घर गृहस्थी सांभाळू लागते. मित्रांनो, ऋतिक 2014 मध्ये PCS अधिकारी म्हणून रुजू झाला होता आणि त्याची पहिली पोस्टिंग देखील नाशिकमध्येच होती. आता दोघेही आपले जीवन आनंदाने जगत होते. ऋतिक संध्याकाळी त्याच्या ड्युटीवरून येतो आणि त्याची पत्नी काव्यासोबत प्रेमाने वेळ घालवतो. त्यांच्या लग्नाला जवळपास 4 वर्ष उलटून जातात. देवाच्या कृपेने त्यांना आता मुलगी झाली आहे. कुटुंबाचा आनंद चौपटीने वाढतो. काही काळानंतर ऋतिक पुणे येथे एक बंगला विकत घेतो आणि त्याच्या कुटुंबाला पुणे येथे शिफ्ट करतो. काव्या आता तिची मुलगी आणि सासू सासऱ्यांसोबत पुणे येथे राहत होती. आता ऋतिक दर 2 आठवड्यांनी त्याच्या घरी यायचा आणि बायको आणि मुलांसोबत त्याचा वेळ घालवायचा. कधी तो काव्याला शॉपिंगला घेऊन जायचा, तर कधी आपल्या मुलीला फिरायला घेऊन जायचा. पण एकदा ऋतिक काव्यासोबत शॉपिंग मॉलमध्ये जातो. या शॉपिंग मॉलमध्ये एक अतिशय सुंदर मुलगी काम करायची. जेव्हा तो त्या मुलीला पाहतो, तेव्हा तो तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो आणि ती मुलगी त्याला आवडू लागते. काजल असे त्या तरुणीचे नाव असून ती या शॉपिंग मॉलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. जेव्हा काजल देखील ऋतिकला पाहते, तेव्हा त्याचा पैसा आणि त्याची पॉवर पाहून ती त्याच्या प्रेमात पडते. दोघांमध्येही मैत्री होते आणि संवाद सुरू होतो आणि त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलते. आता ऋतिकला जेव्हाही संधी मिळायची तेव्हा तो काजलला भेटायला जायचा. पण काव्याला कल्पना नव्हती की तिचा नवरा आता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करू लागला आहे. पण म्हणतात ना की प्रेम कितीही लपवले असले तरी ते लपत नाही. एक ना एक दिवस सत्य सर्वांसमोर येतच. आणि एक दिवस काव्यालाही कळते की तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या मुलीसोबतही अफेअर आहे. हे सर्व कळल्यानंतर काव्याला खूप जास्त टेन्शन येतं आणि ती विचार करते की माझा नवरा असा कसा करू शकतो, दुसऱ्या कोणावर प्रेम करण्याचा विचारही तो कसा करू शकतो. काव्या आता स्वतःलाच कोसते की तिने ते नवऱ्याच्या सांगण्यावरून तिची सरकारी नोकरी सोडली आणि आता तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करून दुसऱ्या मुलीसोबत मज्जा करत आहे. या सर्व गोष्टींमुळे ऋतिक आणि काव्यांमध्ये रोज भांडणं होऊ लागली. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही, तर एके दिवशी ऋतिकने काव्यावर हातही उचलला. तिला रागाच्या भरात खूप मारतो. त्यामुळे काव्या तिच्या मुलीला घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी निघून जाते आणि तिच्या घरी गेल्यावर ती तिच्या आईवडिलांना ऋतिकबद्दलची सगळी वाईट कृत्य सांगते. या सगळ्या गोष्टी ऐकून काव्याच्या आईवडिलांनाही खूप धक्का बसतो आणि त्यांना त्यांच्या मुलीची काळजीही वाटू लागते. तेही विचार करू लागतात की मुलगा विशेष सरकारी अधिकारी आहे. जर त्याच्यावर कारवाई करायला गेलो तरी फारशी काही कारवाई होणार नाही, कोणतीही सुनावणी होणार नाही. त्याच्याकडे खूप पॉवर आहे. त्यामुळे ते खूप मजबूर होतात आणि काव्या आता तिच्या आईवडिलांसोबतच राहू लागते. अशीच आणखीन 4 वर्ष निघून जातात. पण ऋतिक काव्याला घ्यायला येत नाही किंवा तिची साधी चौकशीही करत नाही. काव्या कोर्टात धाव घेते आणि तिच्या पतीच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये खटले दाखल करते. आतापर्यंत ती वाट पाहत होती
की ऋतिक तिला भेटायला येईल आणि तिला त्याच्यासोबत घरी घेऊन जाईल. मात्र गुन्हा दाखल करूनही काहीच साध्य होत नाही. तिचा नवरा वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याची केस देखील कोणीही घेऊ इच्छित नाही. आणि आता काव्यानेही हार स्वीकारली आणि निराश होऊन घरी परतली. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी, तिचा सांभाळ करण्यासाठी ती तिच्या घरापासून 2 किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जाऊन इंटरव्ह्यू देते आणि तिला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरीही मिळते. ती 12,000 रुपयेच्या पगाराने तिच्या मुलीचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करते. तिचे आई वडील सुद्धा त्याच्याबद्दल काहीच बोलले नाहीत. वडील आधीच नोकरीतून निवृत्त झाले होते, त्यामुळे ते त्यांच्या पेन्शनमधून त्यांचा खर्च उचलत असत. काव्य आता त्या शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागते आणि विचार करत राहते की मी नोकरी सोडली नसती तर मला असे घरोघरी भटकावे लागले नसते. माझी नोकरी असती तर मी माझ्या मुलीसोबत माझे संपूर्ण आयुष्य चांगले व आरामात जगले असते. पण आता मला विविध प्रकारच्या समस्या आणि अपमानाचा सामना करावा लागत आहे. मित्रांनो, पण काव्य हिंमत सोडत नाही आणि मेहनतीने आपले काम करत राहते. ती आपल्या मुलीच्या संगोपनात व्यस्त होते. असेच दिवस निघून जातात. मित्रांनो, जानेवारीचा महिना होता. 2024 मध्ये ऋतिकच्या मित्राचे लग्न होते आणि ऋतिक त्याच्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याच्या अधिकृत कारमध्येच पोहोचला होता. लग्नाला गेल्यावर तो तिथे जेवतो आणि आपल्या घरी परत जाऊ लागतो. पण त्याचा मित्र म्हणतो की ऋतिक, हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, रस्त्यांवर धुकं पसरलं आहे, इतक्या रात्री उशिरा घरी परतणे योग्य नाही. तुला हवं असेल तर सकाळी लवकर उठून घरी परत निघून जा. मित्रांनो, ऋतिकलाही वाटतं की तो जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे. ऋतिक हा सरकारी अधिकारी असल्यामुळे लग्न समारंभात त्याला खूप आदर मान सन्मान दिला जात होता. त्याला झोपण्यासाठी पटकन बेड तयार केला जातो. पण ऋतिक म्हणतो की मी आता इथे थांबलोच आहे तर आज रात्री मी झोपणार नाही. मी खुर्चीवर बसून माझ्या मित्राचं लग्न पाहीन. समोरच मंडप सजलेला होता. पंडितजी मंत्र म्हणत होते आणि ऋतिकचा मित्र फेऱ्या मारत होता. तेव्हा पंडितजी म्हणाले की तुम्ही दोघांनी पती पत्नीला 7 जन्म एकमेकांसोबत राहायचं आहे आणि प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ द्यायची आहे, असे एकमेकांना वचन द्या. त्यानंतर सिंदूर दान केला जातो. वर आपल्या वधूच्या भांगेत सिंदूर भरतो. लग्नाचा कार्यक्रम आपल्या रीतिरिवाजानुसार चालू होता आणि ऋतिक खुर्चीवर बसून संपूर्ण कार्यक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता आणि त्यालाही आपल्या लग्नाची आठवण येऊ लागली. ऋतिकचे डोळे ओले झाले होते, पण अश्रू येत नव्हते. तो काव्याच्या आठवणीत आतून खूप रडत होता. तो विचार करू लागतो की माझी बायको आता कोणत्या स्थितीत असेल, माझी लहान मुलगी कशी असेल, ते लोक त्यांचं जीवन कसे जगत असतील. मी माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. आपल्या मित्राचे लग्न पाहून त्याला त्याचे भूतकाळातील क्षण आठवू लागतात आणि मग तो स्वतःला रोखू शकत नाही. तो सर्वांसमोर प्रचंड रडायला लागतो. काही लोक त्याला विचारायचे धाडसही करतात की सर, तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही असे का रडत आहात. तर काही लोकांना समजते, कारण त्यांना माहीत असतं की त्यांची बायको त्यांच्यासोबत राहत नाही आणि ते लोक त्यांच्या तोंडावर बोलतात की कदाचित त्यांना त्यांच्या बायकोची आठवण येत असेल, म्हणूनच ते आज ढसाढसा रडत आहेत. आणि ही गोष्टही खरंच होती की ऋतिकची बायको त्याच्या सोबत राहत नव्हती आणि आज तिची आठवण आल्याने त्याला त्याच्या चुकांबद्दल रडू येत होतं. अख्खी रात्र अशीच निघून जाते. सकाळ होताच ऋतिक त्याच्या ड्रायव्हरला सांगतो की आज ड्युटीला जायचं नाही, तू गाडी सरळ माझ्या सासरच्या घरी घेऊन चल, मला माझी पत्नी आणि मुलीला भेटायचं आहे. ड्रायव्हर काव्याच्या गावाकडे गाडी घेऊन जाऊ लागतो. कार काव्याच्या गावाजवळ येताच ऋतिकला त्याची बायको काव्या मुलीसोबत रस्त्यावरून चालताना दिसते. कारण काव्या रोज पायीच शाळेत जात असते आणि तिच्या मुलीलाही याच शाळेत ॲडमिशन करून दिलं होतं. घरापासून शाळा फक्त 2 किलोमीटर अंतरावर होती, त्यामुळे ती अशीच ये जा करायची. ऋतिकने काव्याला पाहिल्यावर तो गाडी बाजूला लावायला सांगतो आणि खाली उतरून काव्याकडे जातो.
जेव्हा तो आपल्या मुलीला पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. मुलगी देखील तिच्या वडिलांना ओळखते, कारण तिने तिच्या वडिलांना त्यांचा फोटो तिच्या आईच्या मोबाईलमध्ये पाहिलेला असतो. ती सुमारे 8 वर्षांची झालेली होती, त्यामुळे तिला तिच्या वडिलांना लवकर ओळखता आले. पण ऋतिकने आपल्या मुलीच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच त्याची मुलगी तिच्या आईच्या मागे लपते, कारण तिला माहीत होते की तिचे वडील चांगले व्यक्ती नाहीत. त्याने माझ्या आईला एकटं सोडलं आणि मला वडिलांचं प्रेमही देऊ शकले नाहीत. तिच्या आईने तिला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग आता काव्या म्हणते की आता तुम्ही हे रडण्याचं ढोंग माझ्यासमोर करू नका. तुम्ही इथे का आला आहात ते सांगा. तेव्हा ऋतिक सांगतो की मला माफ कर काव्या, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तर काव्या रागातच त्याला म्हणते, आज तुम्हाला माझी काय गरज पडली जे तुम्ही माझ्याकडे इथे निघून आलात? तुमच्याकडे तर सर्व काही आहे, संपत्ती, पैसा, गाडी, बंगला आणि प्रेमळ प्रेयसी सुद्धा. मग तुम्हाला माझी काय गरज आहे? 6 वर्षांनंतर आज तुम्हाला कळलं की तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाहीत, जे तुम्ही मला इथे घ्यायला आलात? ऋतिक गुपचूप उभं राहून सगळं ऐकतो, पण काव्याला उत्तर देता येत नाही. थोड्या वेळाने तो म्हणतो की तू मला कितीही काहीही बोललीस तरी मी तुला आज इथून माझ्यासोबत घेऊनच जाईल. मग काव्या म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करूनही मला इथून तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. मी 4 वर्ष रोज तुमच्या येण्याची वाट पाहत होते. तुम्हाला माझी एकदाही आठवण आली नाही. मी आता माझ्या मुलीसोबत जगायला शिकले आहे. आता मला तुमची गरज नाही. मी स्वतः माझ्या मुलीला सांभाळण्यात समर्थ आहे. आता तुम्हाला आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज नाही. तुम्ही इथून जाऊ शकता. मित्रांनो, यानंतर ऋतिक परत निघून गेला. ऋतिक घरी येतो आणि स्वतःलाच खूप कोसतो. त्याने केलेल्या चुकांबद्दल आता त्याला खूप पश्चाताप होतो. त्याची प्रेयसी देखील त्याचे सर्व पैसे घेऊन पळून गेली होती. आता तो पूर्णपणे एकटा पडला होता. मित्रांनो, काव्याने पतीला स्वीकारले नाही आणि स्वतः तिच्या आयुष्यात संघर्ष केला. काव्याने आपल्या मुलीचे आणि स्वतःचे आयुष्य सुधारण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता की चुकीचा? तिने आपल्या पतीला माफ करून त्यांच्यासोबत परत यायला हवं होतं की नाही? जसे तिने ऋतिकसोबत केले होते तो निर्णय कसा होता? आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला कथा थोडी जरी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, ही कथा सांगून आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. थँक्यू.